बुलेटिनमध्ये स्वागत। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून त्यांनी ही भूमिका घेतली। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। संभाजी महाराजांना मकोका लावा अशी मोठी मागणी केली आहे प्रकाश आंबेडकरांनी। संभाजीराजेंच्या मागणीला वाढता विरोध बघता प्रकाश आंबेडकरांनीही त्यावर भाष्य केलं। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजीराजेंनी जी भूमिका मांडली आहे त्यावर प्रकाश आंबेडकर बोलत होते। कायद्याविरोधात जो भूमिका घेईल त्याला मकोका लावा असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। आपण आत्ता ज्या वास्तूमध्ये होती पण एक ऐतिहासिक वास्तू आहे। राज्यामध्ये गेले काही दिवस औरंगजेबाचा मुद्दा किंवा इतर मुद्द्यांवर राजकारण पेटतंय। त्यात काल परवापासून आणखी एक नवीन मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे वाघ्याची रायगडवर असलेली समाधी। या संपूर्ण विषयामध्ये इतिहास जो आहे तो पुन्हा एकदा उकरून काढला जातोय। वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत। याबद्दल शासनानं काय करावं अशी आपली अपेक्षा आहे, कारण 31 मे असा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे संभाजी महाराजांच्या वतीनं। संभाजी महाराजांना उचलून सरळ मोखामध्ये टाकून द्यावा। ही डझंट हॅव दी राईट। तुम्ही देशाच्या असणाऱ्या कायद्याच्या विरोधात जाणार असाल, तुम्ही राजे असाल की कोणी असेल, राजधर्म म्हणजे राजधर्म। देवेंद्र फडणवीसनी तेवढी हिंमत दाखवावी, मागे घे नाही तर आतमध्ये टाकतो। पण त्यामुळे आणखी अजिबात परिस्थिती होत नाहीये। लोकांना राज्य काय केलेलं पाहिजे, लोकांना लागून चांगून केलेलं चालत नाही। राज्याने राज्यच केलं पाहिजे, लागून चांगून करत चालत नाहीये त्याच्यामध्ये। पण हे मुद्दे हिंमत दाखवावी देवेंद्र फडणवीसनी। हे मुद्दे का काढले जात आहेत असं तुम्हाला वाटतं? कारण औरंगजेबाचा मुद्दा याचं कारण असं आहे की जे सोयीचं आहे ते वापरायला प्रयत्न करतो। ते शाहू महाराजांचे असणारे नातेवाईक आहेत, पंतू आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही, हे मला वाटतं राजकारण थांबलं पाहिजे। उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा असणारा देशाच्या विरोधातल्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्यालाही तुम्हाला आतमध्ये टाकण्याची हिंमत असली पाहिजे।